नमस्कार मित्रांनो, मी आहे दीपक आणि तुम्ही पाहतात तुमचाच मित्र. आज आपल्या शिक्षण क्षेत्रात एक महत्त्वाची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. केंद्र प्रमुख पदासाठी स्पर्धात्मक भरती जाहीर झालेली आहे. ही भरती शालेय शिक्षण आणि ग्रामविकास विभागामार्फत केली जाते आणि तिची अधिकृत अधिसूचना 18 जुलै रोजी प्रसिद्ध झाली आहे. आपल्या राज्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये बराच काळ रिक्त असलेली केंद्र प्रमुख पदं आता नव्याने भरली जाणार आहेत. आणि म्हणूनच ज्या प्राथमिक शिक्षकांनी आपली सेवा सातत्याने आणि जबाबदारीने बजावली आहे त्यांच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. पात्रता काय आहे? जर तुम्ही पदवीधर आणि बीएड असाल, तसंच जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून किमान 6 वर्षांची अखंड सेवा बजावली असेल तर तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू शकता. भरती प्रक्रिया कशी असणार आहे? ही भरती 2 मार्गांनी केली जाणार आहे. पहिला मार्ग म्हणजे सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती आणि दुसरा म्हणजे स्पर्धा परीक्षेमार्फत निवड. दोन्ही टप्प्यांमध्ये पारदर्शकता ठेवली जाणार आहे आणि त्यासाठी पुढच्या काळात अधिक माहिती जाहीर होणार आहे. परीक्षा कधी होणार, अर्ज कधी करायचा याबाबत अद्याप तारखा निश्चित झालेल्या नाहीत. पण लवकरच परीक्षेचं वेळापत्रक, अर्ज प्रक्रिया आणि इतर सर्व माहिती जाहीर केली जाईल. त्या सर्व अपडेट्ससाठी तुमचाच मित्र चॅनल बघत राहा, कारण तुम्हाला नेहमीप्रमाणे अगदी सोप्या भाषेत सगळी माहिती इथेच मिळणार आहे. मित्रांनो, जर तुम्ही पात्र असाल तर ही संधी तुमच्यासाठीच आहे. शिक्षक ते केंद्र प्रमुख हा प्रवास तुम्ही सुरू करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा आणि अशाच सरकारी भरती, शिक्षण निर्णय आणि संधींसाठी तुमचाच मित्राला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.